च्या माध्यमातून हे जनसंपर्क कार्यालय आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार आहे. खरं तर प्रज्ञा ही आमची युवती संघटनेमध्ये, महिला संघटनेमध्ये अतिशय धडाडीने काम करणारी भगिनी आहे आणि ती ज्या भागामध्ये राहते तिथं हे कार्यालय साधारणपणे लोकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध केलेला आहे. आज जवळपास या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 5-10 पेक्षा अधिक महिला बचत गट या संपूर्ण भागामध्ये तिने सुरू केलेत आणि चांगल्या पद्धतीनं तिला महिलांच्या समस्या पुढच्या कालावधीमध्ये सोडवायच्यात. आज पक्षाच्या संघटनेचं एका बाजूला काम करत असताना ज्या महिला बचत गटामधल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा अधिकाधिक शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून ती हे कार्यालय पुढच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे मी प्रज्ञाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. रायगडमध्ये तुम्ही ध्वजारोहण करणार होते, आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, तर भरत गोगावले यांना म्हटले की ते फक्त स्वार्थासाठी त्यांना पालकमंत्री पद आहे. मला असं साधारणपणे वाटतं की पालकमंत्र्याच्या पदाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा घेतील. त्यामुळे आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहोत. ही जबाबदारी मनामध्ये ठेवून आम्ही काम करत आहोत आणि पालकमंत्री पद हा त्या जबाबदारीतला एक भाग आहे. पण शेवटी आम्ही आज महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करतोय. चांगल्या म्हणजे एक विभागाची आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. राज्यामध्ये काम करण्याची संधी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि मी या संपूर्ण गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघते. आज भरत शेठ असतील, मंत्रिमंडळातील इतर सर्व सहकारी असतील, हे सुद्धा आम्ही एकत्रितपणामध्ये मंत्रिमंडळात काम करत असतो. त्यामुळे राज्याला पुढे नेणं, आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक प्रगतीच्या वाटेकडे नेणं, यासाठी आम्ही सगळी मंडळी प्रयत्नशील आहोत आणि माझ्या परीने तरी मी हाच प्रयत्न करणार आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब असतील, यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असतं. राज्याला, आमच्या विभागाला, आमच्या जिल्ह्याला अधिकाधिक प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून काय मिळेल यासाठी अधिकाधिक माझे तर प्रयत्न माझ्या परीने एक महायुतीचा एक छोटा घटक म्हणून असणार आहेत. त्यामुळे पुढच्याही कालावधीमध्ये सकारात्मकरित्या काम करणं, लोकांसाठी उपलब्ध राहणं, या गोष्टीकडे मी अधिक महत्व देते. 15 ऑगस्टला व्हेज नॉनव्हेज खाण्यावर बंदी आणलेली आहे. विरोधक आक्रमक झाले नाही, साधारणपणे तो निर्णय एका महानगरपालिकेने मला वाटतं घेतलेला आहे आणि तो काय पार्श्वभूमीवर घेतला या संदर्भातली खरं तर मला अधिकची माहिती नाहीये. तिथल्या स्थानिकांनी त्या पद्धतीची मागणी केली होती का महानगरपालिकेने स्वतःहून तो घेतलेला आहे किंवा काय, तर त्या संदर्भातलं खरं तर मला आणखीन त्याच्या तपशिलातली काही माहिती नाही. पण स्वातंत्र्य दिन आहे आणि प्रत्येक जण आपापल्या स्वातंत्र्यानुसार आणि आपापल्याला जी राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान आणि घटना दिलेली आहे त्यानुसार प्रत्येक आपल्या देशातला नागरिक हा जगत असतो. त्याच्यामुळे तो कुठल्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतलेला आहे हे खरं तर मला अद्यापही त्या संदर्भातली माहिती नाही. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाप्रतीची असणारी आपली भावना आणि आपली असणारी देशभक्ती ही आपल्याला अधिक प्रमाणे प्रबळ करणं, पुढच्या पिढीपर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची गाथा पोचवणं, मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे आपण जास्ती लक्ष केंद्रित करत असतो आणि तशाच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. सूरज चव्हाणांचं पुन्हा पक्षामध्ये थँक्यू. सूरज चव्हाण लास्ट थँक्यू, त्यांचं अभिनंदन. हिंदीमध्ये जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी 7 ते 8 वर्ष झाले काम करत होती. युवती अध्यक्ष आधी मी 5 वर्ष कार्यरत होती आणि आता अदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मला महिला जिल्हाध्यक्ष पदे 2 वर्ष आधीच मिळाले आहे. जिल्हाभर काम करत असताना, वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करत असताना ताईंच्या मार्फत लाडकी बहीण योजना आली. अजितदादांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शासनाच्या मार्फत ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजनांमुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या आहेत, ज्या आमच्या रायगडच्या कोकण कन्या आहेत, त्यांची एक महिलांमध्ये वेगळी छाप पडलेली आहे आणि त्यांचा एक अभिमान घेत आणि त्यांच्या नेतृत्वाकडे बघत बऱ्याच माता भगिनी आहेत की त्या आमच्याकडे पक्षामध्ये वळल्या जात आहेत आणि त्या महिलांचं
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काय त्यांना काम देऊ शकते, कशा पद्धतीचे लघु उद्योग देऊ शकते, कशा पद्धतीचे बचत गट देऊ शकते, याकरिता आम्ही हे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खारघरमध्ये मध्यवर्ती कार्यालय ओपन केलेलं आहे. आदिती तटकरे यांनी काही संदेश दिला आगामी निवडणुकीच्या अदितीताईंची साथ ही गेल्या 7 ते 8 वर्षापासून माझ्या मागे खंबीरपणे आहे. अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी मी तळागाळामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच अदितीताईंच्या नेतृत्वाखाली एक सक्षम कार्यकर्ता कसा असावा आणि फक्त तो सक्षम कार्यकर्ता फक्त कामापुरती त्याचा वापर न करता त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं प्राबल्य मिळता येईल याचा अदितीताईंनी प्रत्येक दिवशी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ताईंच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना आगामी निवडणुकांमध्ये जो आमच्या अजितदादांचा आदेश असेल, जो आमच्या अदितीताईंचा आदेश असेल, तो मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी मान्य करेल आणि मी माझी अशी वाटचाल जी आहे ती मी असं आयुष्यभर तशीच चालू ठेवेल. थँक्यू. गडबडली.